सर, तुम्ही मागच्या महिन्यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली. हे खरं त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे, परंतु मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतोय, 2000 पासून ते 2024-25 पर्यंत जेवढ्या 10वीच्या बॅच आपल्या या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय पौड येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी मोठ्या स्वरूपात कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आयोजित करण्याचं काम इयत्ता 2006 आणि 2007ची 10वीची बॅच करेल, असा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द देतोय. मग महाराज कुठं विद्यार्थ्यांची संख्या कमी पडणार नाही. एक विचारांचं व्यासपीठ, एक नेतृत्वाचं व्यासपीठ जर तयार करायचं असेल तर सर्वांची एक वज्रमूठ तयार करावी लागेल. ती या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. 25 वर्षाचे बॅचचे विद्यार्थी पुढील वर्षामध्ये बसायला जागा नसेल एवढ्या प्रमाणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतोय. कार्यक्रम नुसता कार्यक्रम नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आम्ही आदर्श घालून देणार आहोत की आमच्या पाठीमागून येणारी भावंडं अशीच एकजूट पद्धतीने राहिली पाहिजे आणि शिक्षणातून पुढं आपलं आयुष्य हे कशा पद्धतीने आपण एकत्र करून आपल्या गावाचं, तालुक्याचं, शाळेचं, शिक्षण मंडळाचं नाव उज्ज्वल करू, या हेतूने आम्ही हा पुढच्या वर्षीचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करणार असं या आजच्या आमच्या 2006 आणि 2007च्या गेट टुगेदरच्या 3ऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. आता विश्वात्मके देवे हेने वागयज्ञतो शावे तोषोनी मज द्यावे पसाय दानवे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जेवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची बांधियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतला चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आदि ग्रंथोपजीविवे विशेष लोकी दृष्टा दुष्ट विजय हो आवे जीव हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसा
येणे वर ज्ञान देओ सुखिया झाला येणे वर ज्ञान देओ सुखिया झाला येणे वर ज्ञान देओ सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती। मुलं 2002 ला आपल्या शाळेत 5वीला ऍडमिशन घेतलं होतं आणि 2007 ला 10वी पास झालेले आहेत। तुमच्यासारखेच हे माजी विद्यार्थी आहेत। तर खूप छान मोठ्या आवाजात प्रार्थना आपण व्यवस्थित म्हणायची आहे। आलं लक्षात की त्यांना त्यांच्या वेळी जी शाळा होती ती शाळा दिसली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षाही अधिक चांगली शाळा दिसली पाहिजे आपली। अजिबात आवाज नको। प्रेट विश्राम महाराज प्रेट विश्राम प्रेट सावधान हेलो परेड विश्राम परेड सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। प्रतिज्ञा के लिए तैयार होंगे। तैयार एक साथ मराठी प्रतिज्ञा शुरू कर। माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी हवी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सोपे सामोरे आहे। जय हिंद। प्रार्थना के लिए तैयार होंगे। तैयार एक साथ प्रार्थना शुरू कर।
हाथ नीचे ब्रेट विश्राम इयत्ता 9वी ब आणि इयत्ता 7वी अ हे दोन वर्ग या ठिकाणी थांबणार आहेत. बाकीचे ओळीने वर्गामध्ये बसतील. चला 9वी अ चा वर्ग ओळीने चला. चला इकडे 8वी ब चा 5वी ब चा वर्ग तिकडून चला. हॅलो हॅलो माझी विद्यार्थिनी फक्त पुढे या तुम्ही. विद्यार्थिनींनी या ठिकाणी शिवचरित्रकार ज्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि छत्रपती शिवराय आणि ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचे काम ज्यांनी केलं असे आदरणीय हरिभक्त परायण कबीर महाराज आत्तार यांना आपण औक्षण नंतर करायचं आहे आणि नंतर आपण कार्यक्रमाला प्रारंभ करू. विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी समोर बसा आणि बाकीच्या जे शालेय विद्यार्थी त्यांनी मागे बसा विनंती आहे. दोनच मिनिटात आपण कार्यक्रमाला प्रारंभ करू. विद्यार्थी मित्र आपल्याला शिक्षक वृंदांनी सूचना केल्यानंतर आपल्या वर्गाकडे आपल्या त्या ठिकाणी लगेचच जावं विनंती आहे. बाकीचे विद्यार्थी जे आहेत विद्यार्थिनी त्यांना सर सांगतील त्या ठिकाणी आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सह्याद्रीचा सिंह गरजतो. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. अशा या महाराष्ट्राच्या मातीत आणि ज्यांच्या नावाने या विद्यालयाचं ज्ञान मंदिराचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. अशा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे शिवचरित्रकार हरिभक्त परायण आदरणीय कबीर महाराज आत्तार यांना औक्षण करून विद्यार्थिनी माझी विद्यार्थिनी आपण या या तुम्ही विद्यार्थिनी या. पाटील या 4-5 जणी या पुढे. ठीक आहे. महाराजांना या ठिकाणी औक्षण होत आहे आणि आदरणीय सोमनाथदादा यांनाही स्वरमूर्ती आदरणीय मुळशीभूषण सोमनाथदादा यांनाही औक्षण होत आहे. आदरणीय प्रिन्सिपल सर आपणही पुढे यावं. बुकरे सर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थिनी औक्षण करतील. भारताची परंपरा हिंदू संस्कृती आहे. सरांना नाही करा दादांना नाही करा. आपण तिन्ही मान्यवरांना आपण औक्षण करावं. दीर्घ आयुष्य लाभो हा यातून संकेत असतो आणि त्यातली हळद म्हणजे आरोग्य, गुलाल म्हणजे आनंद, सिंदूर म्हणजे वैराग्य, अबीर म्हणजे त्याग आणि कुंकू म्हणजे सौभाग्य. संत सांगतायत दारी तुळस हिरवी गार. दारी तुळस हिरवी गार असा हा संतांचा संसार. माझ्या तुळशीला लावा कुकू कुकू लावून गेली सकू. माझ्या तुळशीला घाला पाणी पाणी घालून गेली जनी. माझ्या तुळशीला लावा बुका बुका लावून गेला तुका. आणि महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला छत्रपती शिवरायांचं ज्यांनी खऱ्या अर्थानं महात्म्य मांडण्याचा प्रयत्न केला असे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण आदरणीय कबीर महाराज आत्तार. महाराष्ट्राचा बुलंद आवाज स्वरमूर्ती मुळशीभूषण आदरणीय सोमनाथदादा साठे. तसेच या शाळेचे प्राचार्य अत्यंत शांत संयमी आणि सगळ्यांना सहयोग करण्याचं काम करणारे प्राचार्य मुख्याध्यापक माननीय बोकरे सर यांना औक्षण करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला प्रारंभ करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. महाराजांना विनंती आहे, सरांना विनंती आहे. दादा आपण सगळ्यांनी कृपया तिन्ही मान्यवरांना विनंती आपण आसनस्थ व्हावं. या पुढे संपूर्ण
महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लाईव्ह प्रक्षेपण असतं चैतन्यदादा ओम साई यूट्यूब आणि या ठिकाणी महेशजी भुजबळ असतील. सुंदर फोटोग्राफी. आपलं मनापासून स्वागत. तिन्ही मान्यवरांना विनंती आपण आसन असतो. दादा बसा स्थानपन्न व्हा. ज्ञानदानाचं काम करणारे प्राचार्य माननीय भोकरे सर आपणही आसनस्थ व्हावं नम्रतेची विनंती. विद्यार्थ्यांनी शांत राहा. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रथमतः दीपप्रज्वलन. ज्ञानाची देवता म्हणजे सरस्वती माता हिचं पूजन होईल आणि ज्यांच्यामुळे देवदेवरा शिल्लक राहिला असं महाराष्ट्राचं आराध्यदैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी पुष्प अर्पण माल्यार्पण करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला प्रारंभ करत आहोत. मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन आणि महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज पवार यांच्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पण करून दादांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पसायदानाने सुरुवात करणार आहोत. जे संपूर्ण जगासाठी मागितलं गेलं असं पसायदान. स्वरमूर्ती स्वर अलंकार महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि मुळशी मावळभूषण माननीय पुणे जिल्ह्याचं वैभव श्री सोमनाथ. पायातल्या चपल्या काढा सगळ्यांनी. बेस दे बाळायला थोडं अजून. आता विश्वात्मके देवे हेले वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाओ जो जे वांछील तो तेना हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची बांधियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतला चिंता मनिचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी
अखंडित आदि ग्रंथोपजीविके विशेष लोकी दृष्टा दुष्ट विजय हो आवे जी हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाओ हेने वर ज्ञान देओ सुखिया झाला हेने वर ज्ञान देओ सुखिया झाला हेने वर ज्ञान देओ सुखिया झाला हरि ओम शांति 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 हॅलो 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 या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय नामदार अजितदादा पवार आणि आपल्या व्याजचे माजी विद्यार्थी स्वर्गीय गणेशजी मेंगडे यांना आपण पसायदानाने श्रद्धांजली समर्पित केलेली आहे आणि लगेचच आपण कार्यक्रमाला प्रारंभ या ठिकाणी करत आहोत। प्रथमतः सन्मान या ठिकाणी होत आहे। शिवचरित्रकार हरिभक्त पारायण आदरणीय कबीर महाराज अवतार खेड शिवापूर पुणे यांचा सन्मान 2006 आणि 7च्या बॅचचे विद्यार्थी मित्र आपण पुढे या, विनंती आहे। या या 4-5 जणांनी या पुढे या स्वतःहून पुढे या। आता एकाचं नाव घेतलं की एक मराठी या सुमित या हॅलो हॅलो महाराजांचा सन्मान या ठिकाणी होईल। संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी शिवचरित्र आणि शिवाजी राजांची महती ही मांडली। धर्म जात पंथ याच्या पलीकडचं ज्यांचं कार्य असं आदरणीय हरिभक्त पारायण कबीर महाराज अवतार महाराज या आकाशाचा रंग हा निळा आहे म्हणून आकाश कधी बोलत नाही मी बौद्ध आहे। धरती माता जरी हिरव्या रंगाने नटली असेल तर कधी बोलत नाही मी मुस्लिम आहे। आणि सकाळी सूर्यनारायण उगवल्यानंतर विद्यार्थिनी आपण या आणि सूर्यनारायण उगवल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांड भगवं दिसत असतं कधी बोलत नाही मी हिंदू आहे। आणि म्हणून मानवता धर्माची शिकवण देण्याचं काम आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम शिवचरित्राच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून करणारे या विद्यार्थी मित्र विद्यार्थिनी मैत्रिणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी महाराजांचा सन्मान करत आहोत। जोरदार टाळ्यावर त्यांना छत्रपती शिवरायांचं स्मरण व्हावं। स्मरणासाठी खऱ्या अर्थाने त्यांना एक 2006च्या 7च्या व्यासनी सुंदर असं या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा जो जिरेटोप आहे तो दिलेला आहे आणि कवड्यांची माळ। हॅलो पुढील सन्मान मुळशीभूषण स्वरमूर्ती महाराष्ट्राचा बुलंद आवाज। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी ज्यांचा कायम सहयोग असतो असे आदरणीय प्राचार्य बोकरे सरांचा त्यानंतरचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय
मुळशीभूषण हरिभक्तपरायण सोमनाथदादा साठे यांचा सन्मान होईल. विद्यार्थी मैत्रिणींनी आपण या ना पुढे, या 2-4 जणींनी या. थांबा, त्यांना येऊ द्या 2 मिनटं. अभिजित, तुमच्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांना येऊ द्या 2 मिनटं, त्यांना येऊ द्या. थांबा. हां, या विद्यार्थी मित्र जे सन्मान करायचे राहिले असेल त्यांनी पुढे या. मागे वा जरा. हां, मागे सारखं थोडं. ठीक आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी हां, दोघी जणी जा तिकडे. हां, माननीय श्री मधुरदादा दाभाडे यांना विनंती आहे की आपण प्रास्ताविक करावं. दादा या शब्दाचा अर्थ दा म्हणजे दानशूर, दाता असा अर्थ होतो आणि म्हणून दादांना विनंती आहे की खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड इयत्ता 10वी 2006 आणि 2007ची ही माजी विद्यार्थ्यांची बॅच. महाराज 2024 मध्ये पहिलं गेट टुगेदर या ठिकाणी आम्ही आयोजित केलं. पहिल्या गेट टुगेदरला विद्यार्थी संख्या खूप होती, कारण बऱ्याच वर्षांनी सगळे भेटलेले होते. त्यानंतर दुसरं गेट टुगेदर देखील आम्ही केलं, त्याला पण संख्या बऱ्यापैकी होती. परंतु या वर्षीची तारीख मागे पुढे झाली आणि बऱ्याच जे माजी विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील त्यांना कामाचा व्याप असेल किंवा त्यांना हा कार्यक्रम महत्त्वाचा वाटलेला नसेल, त्यामुळे ते आलेले नसतील असं गृहीत धरूया. जे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहेत असे कबीर महाराज अत्तार शिवचरित्रकार. हजारो किलोमीटरच्या प्रवासामध्ये शेजारचं जरी झोपलेलं असेल तरी महाराजांचं कीर्तन, महाराजांचं शिवव्याख्यान, महाराजांनी शंभू महाराजांबद्दल दिलेलं व्याख्यान लावल्यानंतर तो प्रवास एकदम सुखकर होतो आणि आयुष्याचा प्रवास देखील सुखकर होतो. असं मार्गदर्शन आज तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायचं आहे. त्याचबरोबर आज स्वर्गीय अजितदादा पवार यांना पसायदान रूपी ज्यांनी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली असे स्वरमूर्ती आमच्या महाराष्ट्राचा कोहिनूर, आपल्या मुळशी तालुक्याचे सुपुत्र सोमनाथदादा साठे हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भोकरे सर हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि 9वी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आणि विद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी. या शाळेची खऱ्या अर्थानं बाबूरावजी घोलपसाहेब यांनी उभारणी केली, परंतु शाळा या दुर्गम भागातील शाळा होत्या आणि खऱ्या अर्थानं ह्या शाळेंची कौलारू इमारती पडझडीला आल्यानंतर शाळेच्या खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या होत्या. त्या शाळेमध्ये आम्ही शिक्षण घेतलं. नंतरच्या काळामध्ये स्वर्गीय अजितदादा हे या शाळेचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून आले आणि दादांनी जो हा कायापालट केलेला आहे त्याच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपलं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल करताना दिसत आहे, असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं. महाराज, गेट टुगेदर ठेवण्यामागचा उद्देश एकच. सध्या सोशल मीडियावरती या कार्यक्रमाला अत्यंत विचित्र पद्धतीने बदनाम केलेलं जात आहे, परंतु जेवढा सोशल मीडियावरती फायदा तेवढा तोटा देखील आहे. आम्ही पण शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आणि शंभू महाराजांच्या विचाराचे आपण सर्व मावळे आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक मैत्रीचं नातं जपण्याच्या हेतूने आणि शालेय शिक्षण झाल्यानंतर जे विद्यार्थी दूर गेलेले होते
त्या विद्यार्थ्यांना एक मैत्रीच्या नात्यामध्ये जपण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला आवर्जून या ठिकाणी गर्वानं सांगावंसं वाटतंय की गेट टुगेदरच्या आधी सर्व विद्यार्थी आपापल्या कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेरगावी होते आणि गेट टुगेदरच्या निमित्तानं हे सर्वजण एकत्र आले. एकत्र आल्यानंतर अनेकांच्या काही अडचणी असतील, अनेकांची सुखदुःख असतील, याच्यामध्ये देवाणघेवाण झाली आणि ज्या काही पुढं जाऊन काही भूमिका करणार होते, निर्णय घेणार होते, त्या निर्णयापासून सर्वजण त्या ठिकाणी दूर झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ही एक महत्त्वाची ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. दुसरा उद्देश, ज्या शाळेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं त्या शाळेचं आणि या समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतो, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. आमच्या पाठीमागून येणारी ही जी आमची लहान भावंडं आहेत, यांना शिक्षण तर या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मिळतं आहे, परंतु आपण सुद्धा या शाळेचं काहीतरी देणं लागतो. या शाळेने आपल्याला घडवलेलं आहे. या हेतूने या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्हाला काही करता येईल का, या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. माझं म्हणणं एकच आहे, सर, तुम्ही मागच्या महिन्यामध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली. हे खरं त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे, परंतु मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतोय, 2000 पासून ते 2024-25 पर्यंत जेवढ्या 10वीच्या बॅच आपल्या या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय पौड येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी मोठ्या स्वरूपात कार्यक्रम घेऊन या ठिकाणी आयोजित करण्याचं काम इयत्ता 2006 आणि 2007ची 10वीची बॅच करेल, असा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्द देतोय. मग महाराज कुठं विद्यार्थ्यांची संख्या कमी पडणार नाही. एक विचारांचं व्यासपीठ, एक नेतृत्वाचं व्यासपीठ जर तयार करायचं असेल तर सर्वांची एक वज्रमूठ तयार करावी लागेल. ती या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. 25 वर्षाचे बॅचचे विद्यार्थी, पुढील वर्षामध्ये बसायला जागा नसेल एवढ्या प्रमाणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतोय. कार्यक्रम नुसता कार्यक्रम नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आम्ही आदर्श घालून देणार आहोत की आमच्या पाठीमागून येणारी भावंडं अशीच एकजूट पद्धतीने राहिली पाहिजे आणि शिक्षणातून पुढं आपलं आयुष्य हे कशा पद्धतीने आपण एकत्र करून आपल्या गावाचं, तालुक्याचं, शाळेचं, शिक्षण मंडळाचं नाव उज्ज्वल करू, या हेतूने आम्ही हा पुढच्या वर्षीचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करणार असं या आजच्या आमच्या 2006 आणि 7च्या गेट टुगेदरच्या 3ऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो. महाराज, तुमचे विचार सगळ्यांना ऐकायचे आहेत. तुमच्या विचारांची शिदोरी घेऊन इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये तिचा उपयोग करेल असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणास मी या ठिकाणी खात्री देतो आणि मला प्रास्ताविक मांडण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो आणि जे विद्यार्थी आलेत त्यांचंही स्वागत करतो आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून बघतील त्यांचं देखील मी स्वागत करतो आणि मारणे सरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम आपण हातामध्ये घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद दादा. या ठिकाणी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अतिशय शांत, संयमी आणि कुशल असं नेतृत्व या शाळेला लाभलं असे प्राचार्य माननीय भुकरे सर, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात विनंती आहे. धन्यवाद. काय बोलावं, मधुरने एक जो विषय मांडला, म्हणजे हा विषय तर खूप छान आहे की आमच्या संस्थेचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम आहे. म्हणजे मला खूप अभिमान आहे की कुठल्याही शाळेमध्ये असा कार्यक्रम झालेला नसेल आणि जो काय कार्यक्रम झाला असेल तो राजकीयदृष्ट्या झाला असेल. म्हणजे मला खूप अभिमान आहे मधुरचा की असा कार्यक्रम आखलेला आहे आणि तुम्हीसुद्धा तुमची 2007 बॅच म्हणा नेहमी लक्षात ठेवा, गोंधळ होतो. नाही तर मार्च 7 म्हणायचं नेहमी. आपली 10वीचं जे वर्ष आहे ना पासिंग, नाही त्यांनी काय होतं बऱ्याच वेळा 6 का 7 ते 107 लक्षात ठेवा. हां, म्हणजे आपलं पासिंग परेड कधी आहे 7ची, मार्च 2007. मग 7ची बॅच लक्षात ठेवायचं, गोंधळ होतो सगळ्यांचाच. तर हा खूप चांगला असा उपक्रम आहे. कुणीच केला नसेल, कुणीच केला नसेल. तुमच्या गेट टुगेदर कार्यक्रम कशासाठी होतात, त्याला गालबोट लागतं, त्याला काही विषय वेगळे होतात, पण ते सोडून द्या. ते वेगळे संस्कार असतात, ती लोकं वेगळे असतात आणि एखादी वाईट घटना सगळ्या चांगल्या घटनेला कुठेतरी मागं सारते. पण हा खूप चांगलं व्यासपीठ तुम्ही आज या ठिकाणी म्हणजे आपल्या शाळेला मिळून दिलं आहे. कसं की एवढं सुंदर कबीर महाराज अवतार
खूप चांगलं म्हणजे मी ऐकून पण आहे आणि मला खूप आनंद आहे की या छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शाळेमध्ये हे व्याख्यान होते. आणि आणखी एक असं एक आनंदाची गोष्ट आहे की माझी विद्यार्थी संघटना आजपर्यंत 2 वर्ष चाललं आहे संघटना करणं, पण कसं करावं काय करावं खूपच कार्यक्रम झालेले आपल्या शाळेमध्ये. 2000च्या अगोदरचे 99 बॅचपासून ते खूप कार्यक्रम, एक 8-9 कार्यक्रम झाले, खूप सुंदर कार्यक्रम झाले. तर आता अध्यक्षपद करायच्या वेळी सगळ्यांनी मिळून, म्हणजे असं नाही की शाळेनेच केलेलं आहे, सगळ्यांच्या एक मताने हे नाव आलेलं आहे की मधुरला करायचं आहे. आम्हालाही खूप छान वाटलं की न कोणी असं बोलता डायरेक्ट नाव घेतलेलं आहे, म्हणजे ही पण आपल्याला फार जमेची बाजू आहे. आणि मधुरने जे आता सांगितलं की 2000 ते 2025पर्यंत जे काही 10वीच्या बॅचेस झालेल्या आहेत त्यांना सर्वांना एकत्र आणण्याचं काम, काय हरकत नाही करायला. मी जोपर्यंत इथे आहे नाही का, जोपर्यंत माझी ट्रान्सफर होत नाही, लक्षात घ्या बदली हा विषय ठरलेला असतो, काही सांगता येत नाही. आत्ताच सगळ्यांच्या बदल्या, आत्ताच काही लोकांच्या बदल्या मी सोडलो, म्हणजे आजच सांगतो मधून, मी जर सोडलो तर बऱ्याच लोकांच्या बदल्या झाल्या, आजच झाल्यात. म्हणजे काही लोक आजच दुसऱ्या ठिकाणी रुजू झालीत. म्हणजे आज जर कार्यक्रम ठरला असता आणि माझी बदली मला जॉईनिंगला जायला लागलं असतं दुसरीकडे, पण मी एकटाच असा राहिलेलो आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मी या विद्यालयात आहे तोपर्यंत तुम्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. मी असं म्हणत नाही, कारण माझं जॉईनिंग शाळेचं आहे महाराज. माझं ह्या शाळेचं जॉईनिंग आहे. 1998 साली मी इथं माझी नोकरीला सुरुवात झाली. त्याच्यामुळे 1998पासून ते आजपर्यंत मला शाळा अतिशय व्यवस्थितपणे माहिती आहे, शाळेचा विकास, शाळेच्या अडचणी आणि शाळेचे विद्यार्थी. त्याच्यामुळं पुन्हा एकदा मी आता उशीर थोडा झालेला आहे, तर तुम्ही जास्त संख्येने उपस्थित राहावं. ठीक आहे, मधुर म्हटलं की आज वार शुक्रवार आहे, कारण उद्यापासून परीक्षा सुरू आहे म्हणून हा दिवस घ्यावा लागला, नाही तर आपण उद्याही घेतला असता. ठीक आहे, हरकत नाही. आपण नेहमी शनिवार निवडतो. जेवढे काही कार्यक्रम झालेले आहेत ते शनिवारी का घेतले की तुम्हाला सुट्टी असते या हिशोबानेच घेतलेले असतात, पण उद्या नेमकी परीक्षा असल्यामुळे आपण हा कार्यक्रम आजच्या दिवशी घेतला आहे. तर मी तुम्हाला सर्वांना अतिशय मनापासून असे शुभेच्छा देतो. शाळा तुमचीच आहे, शाळा ही तुमचीच आहे आणि तुमचीच राहणार आहे, हे फक्त तुम्हाला जाणीव राहिली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा नाही का, तर मधुरने एवढा छान कार्यक्रम केला आहे तर तुमची उपस्थिती जरा बऱ्यापैकी असणं आवश्यक होतं. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी वर्षातून एकच दिवस फक्त शाळेसाठी काढायचा आहे, फक्त शाळेसाठी. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, हे लाईव्ह आहे, तुम्ही जगताय हा दिवस, जगताय दिवस तुम्ही हा, जोपर्यंत आम्ही तुम्ही आहोत. कारण तुमचे गुरुजन पण असणं गरजेचं आहे, नुसतं शाळा असून गरजेचं नाही. तसं आपली जुनी शाळा नाही, ती आठवण आपली इथे शाळेची, ती इमारत मलाही दिसते चांगली समोर, बरोबर आहे. तसं जोपर्यंत आम्ही तुम्ही आहोत, कारण प्रत्येक जनरेशन एक 100 वर्षाचा आसपास इतिहास असतो, त्याच्या मागचं कुणी लक्षात घेत नाही. जसे आपल्या आजोबाचा फोटोसुद्धा आपल्याला माहिती नाही, बरोबर. 100 वर्षाचा इतिहास असतो, त्याच्यामध्ये जगून घ्यायचा आहे असं छानपैकी. हा आनंद परत येणारच नाही, कितीही काय केलं तरी येणार नाही. तर पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन केलं आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुर आहात असे प्रसिद्ध शिवचरित्रकार हरिभक्त परायण आदरणीय कबीर महाराज आतारखेड शिवापूर पुणे, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. आणि सगळ्यांनी कृपया बसून घ्या, विनंती आहे. हॅलो 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 बेस कमी करा ना. हॅलो, गेन द्या ना थोडासा, गेन आणि ट्रबल द्या, थोडासा इफेक्ट राहू द्या. हॅलो हॅलो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपल्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि या 3ऱ्या वर्षी या ठिकाणी या कार्यक्रमाची संपन्नता होत असताना सर्व विद्यार्थी आणि मार्च 2007ची बॅच सर म्हणल्याप्रमाणे
खऱ्या अर्थानं इथं उपस्थित आहेत आणि अतिशय चांगला उपक्रम आमचे परमार्थस्नेही परमस्नेही सामाजिक क्षेत्रात ज्यांचं फार सुंदर कार्य आहे, युवा उद्योजक आहेत आणि आमचे युवक मित्र आहेत असे मधुरदादांनी या ठिकाणी एक चांगली संकल्पना त्या अनुषंगानं आमच्या या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं ठेवलेली आहे. थोडीशी संख्या कमी आहे दादा, पण प्रत्येकाच्या कामात आता व्यस्त आहेत. जसं तुम्ही बोलले त्यावर मी आवर्जून काही थोडे मुद्दे मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. कारण मला असं वाटतं इथं बसलेले हे 35 ते 40च्या एजच्या असतील, बरोबर ना? म्हणजे या एजच्या ह्याच्यात आहेत, 35च्या आत, म्हणजे 92, 93, 91चे जन्म असते. 91 म्हणजे पाटील आपण एकाच वयाचे आहेत. म्हणजे मी पण 91च आहे, मी बी तुमच्याच बॅचचा आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे. आणि मग सेम एजचाच वक्ता या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. तर आमच्याही आयुष्यात आलेले या 10 वर्षातले 15 वर्षातले एक वेगळे अनुभव मी या ठिकाणी आज शेअर करणार आहे. म्हणजे दादा, मी आज व्याख्यान नाही करायला आलो. व्याख्यान करायचं तर ते स्क्रिप्टेड असतं आणि माझं कुठलंच काम हे आजपर्यंत स्क्रिप्टेड नाही. आमचे आदरणीय जीवलग मित्र, गेली 15 वर्षापासूनची आमची घनिष्ठ मैत्री आहे असे सोमनाथ दादा या ठिकाणी महाराज आहेत. महाराजांचा आवाज मुळशीचं भूषण आहे. अखंड महाराष्ट्रभर 5 राज्यात महाराजांनी खूप सेवा केली. आता मुळशीतच एवढं या ठिकाणी त्यांना डिमांड आहे की ते आता जास्त बाहेर जात नाहीत. तुमच्यासारख्या माणसांच्याच हाताला लागत नाही म्हटल्यावर आम्ही तर फार लांब आहेत. म्हणून या ठिकाणी असं असणारं भूषण आमचे जीवलग मित्र आहेत. महाराष्ट्रातला तो एकच व्यक्ती आहे की या वारकरी संप्रदायात मला सगळे आवाजावर बोलतात, पण तो मला कबीर नावानंच बोलावतो आज पण. म्हणजे आणि मी त्यांना आवाजावर बोलतो, ते माझ्यापेक्षा वयाने थोडे मोठे आहेत. खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य असं आहे की छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या विचारांची का आत्ता महाराष्ट्राला आवश्यकता आहे? म्हणजे आम्ही महाराजांचा पराक्रम कीर्तनातून सांगितला. अफजल खान फाडला, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या समोर औरंगजेब उभा राहिला तर तो थरथर कापत होता. पण नेमकं काय असं कौशल्य होतं महाराजांकडं की ज्यांनी महाराज सगळ्यांपेक्षा वेगळे होते. फार आयुष्य नाही लावलं. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजीराजांना आहे. 32 वर्षाचं आयुष्य छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना आहे. हे माणसं जरी आयुष्याने म्हणजे फार कमी वय जरी असेल आणि कमी वयात जावं लागलं असेल तरी जेवढंही आयुष्य आहे खऱ्या अर्थानं ते समर्पित समाजासाठी होतं, देशासाठी होतं, देवासाठी होतं आणि धर्मासाठी होतं. म्हणजे मला असं वाटतं की जी माणसं ही इतरांसाठी जगतात ती किमान गेल्यानंतर 50 वर्ष लोकांच्या हृदयात जिवंत राहतात. आज खऱ्या अर्थानं आपलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आहे आणि याचे अध्यक्ष आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार वयाच्या 66 वर्षी गेले, पण हेही वय जाण्यासारखं नाही आहे. अकाली दादांचं जाणं झालं, पण व्यक्ती जरी राजकीय क्षेत्रात कार्य करत असला तरी खऱ्या अर्थानं समाजाच्या अनुषंगाने एक वेगळं दादांनी काम केलं. माझा आणि राष्ट्रवादी काही एक पक्ष नाही आहे, फक्त एका व्यक्तीबद्दल या ठिकाणी तुमच्यासमोर बोलतो आहे. परंतु जर त्या 4-5 दिवसाच्या काळात पाहिलं तर परिस्थिती अशी होती की कोण्या पक्षाचा असू द्या, पण प्रत्येकाला असं वाटत होतं, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, वाईट वाटत होतं की आपल्या घरातला कोणीतरी, परिवारातला कोणीतरी व्यक्ती गेला का काय. काही आमचे तरुण मित्र आहेत, त्यांना रात्रभर झोप येत नव्हती. मला माझ्या एका मित्राने फोन केला, म्हणला महाराज रील्स स्क्रोल करतोय पण जमाना गड्या गणित. म्हणलं काय झालं? म्हणले प्रत्येक रील्सवर दादाच दिसतात. म्हणजे इव्हन दादांची बातमी कळल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला माझाही रील्स पडला होता, एक 15-20 मिनिटांनी इंस्टाग्रामला. दादांच्या अनुषंगानं जे खऱ्या अर्थाने आमचे संबंध आले. हे कार्य वेगळं आहे. सगळी माणसं जन्माला येतातच, पण किड्यामंग्यांसारखी मरून जातात. पण मला असं वाटतं की हा प्रवास करत असताना आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं केलं पाहिजे समाजातून. डू डिफरंट फ्रॉम अदर्स, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं. आज मी या गेट टुगेदरला आहे. मी ज्या शाळेत शिकलो होती, शिवमी मराठी शाळा या ठिकाणी विद्यालय, खेड शिवापूर. म्हणजे मला अभिमान होता की ज्या मी शाळेत शिकलो, ज्या शाळेत शिकत असताना मी 11वीला ॲडमिशन घेतलं कॉलेजला. आमचे आदरणीय शिवाजीराव कोंडे
अध्यक्ष शाळेचे आणि फार कडक व्यक्तिमत्व. माझा रिझल्ट बघितला आणि 41% बघितले. भाऊ म्हणले महाराज तुम्हाला काय ॲडमिशन मिळायचं नाही गड्या, आणि मिळालं तुमची इच्छा आहे कॉमर्सला, पण ते कॉमर्सला नाही मिळणार, तुम्हाला आर्ट्सला ॲडमिशन घ्यावं लागेल. आमच्या शाळेचा क्रायटेरिया आहे. पण खऱ्या अर्थानं आमचे वाडवडील यांच्या मांडीवर खेळलेले लहानपणापासूनचे संबंध. मी काय सांगतोय, मी व्याख्यान नाही करत आहे, पण खऱ्या अर्थानं मी थोडी विचारांची परस्परांमध्ये बोध करायला लागलेलो आहे की आयुष्यात ट्विस्ट अँड टर्न लाईफमध्ये कसे येतात. आता इथं बसलेली माणसं आहेत ती प्रचंड भरपूर काहींनी पैसा कमवलेला आहे, भरपूर मिळवलेला आहे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहे. कोण वेल सेटल आहे, कोणी त्या मार्गावर आहेत, परंतु उपस्थितांची संख्या फार कमी आहे. माणसाच्या जीवनातली संपत्तीच माणसं आहेत, लक्ष देऊ नाही का. माणसाच्या जीवनातली संपत्ती, सगळ्यात मोठी संपत्ती त्यांनी जोडलेली माणसं, त्याच्यासोबत असलेले या ठिकाणी सर्व मित्र. आमचंही गेट टुगेदर झालं सगळ्या अर्थानं. पण त्या शाळेत ज्या दिवशी मी त्या स्टेजवर बसलो होतो आणि एवढ्या वर्षानंतर शाळेने मला प्रतिपादन केलं, म्हणजे ज्या शाळेत मला 11वीला ॲडमिशन मिळेल का नाही, फार सुंदर शाळा आहे शिवमी शाळा, पण मला भाऊंनी सांगितलं की महाराज तुम्हाला अकाउंट विषय जमणार नाही. म्हणलं भाऊ काय करावं लागेल. काही नाही म्हणले, 20 मार्काचा पेपर आहे, फक्त तुम्हाला पास व्हावं लागेल, तोपर्यंतच तुम्हाला कॉमर्सच्या वर्गात बसवणार. ते पण तुमची जी तुकडी आहे, म्हणजे तुमच्या रेंजचे जे सगळे आहेत 45, 50, 55%, त्या रेंजमध्ये तुम्हाला बसायला लागेल. त्यावेळेस मी महाराज नव्हतो, खऱ्या अर्थानं माझी सुरुवात होती. पण खरंच सांगू दादा, त्या दिवशी मी ठरवलं गाड्या की खऱ्या अर्थानं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास होतो का म्हणे. म्हणजे हे मी का अनुषंगानं सांगतोय, ते मागे विद्यार्थी बसले त्यांनाही काहीतरी प्रेरणा मिळावी. मी 20 पैकी मला 18 मार्क पडले. आम्हाला खोडदे सर म्हणून अकाउंटला फार उत्कृष्ट शिक्षक आहेत अकाउंटचे. 20 पैकी सर 18 मार्क पडले. मला आनंद वाटला. त्यांनी मला ॲडमिशनही कॉमर्सला दिलं. कॉमर्सला 11वी शिकत असताना मला पर्सेंटेजही चांगले मिळले. 12वीलाही मी अकाउंटमध्ये टॉप केलं. सांगायचं तात्पर्य होतं, ज्या विषयाला घाबरून आम्ही थांबलो, पण असा बऱ्याच वर्षाचा काळ गेला आणि ज्या वर्षाच्या काळात आम्ही स्वतःला फार स्टेबल केलं. आमचं प्रारब्ध म्हणा, आमचं स्किल म्हणा, आमचं नॉलेज म्हणा, आम्ही घेतलेल्या सगळ्या गोष्टी, आणि एवढ्या वर्षानंतर आम्हाला त्या स्टेजवर या शिवमी शाळेचा एक आदर्श विद्यार्थी पुरस्कार हा मला देण्यात आला. 2 वर्षापूर्वी त्याचा मला फार आनंद वाटला की ज्या शाळेत म्हणजे अभ्यास, शिक्षण या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत, पण खऱ्या अर्थानं तिथून गेल्यानंतर जे आम्ही केलं त्यासाठी आम्हाला पुन्हा शाळेत बोलवलं. आम्ही शाळेत फार हुशार नव्हतो किंवा अभ्यासाचा अवेअरनेसही नव्हता, पण तिथून गेल्यानंतर जे बाहेर आम्ही कार्य केलं, अखंड महाराष्ट्राची मनं जिंकली, 5 राज्यात जाऊन कीर्तनं प्रबोधनं केली, झी टॉकीज असतील अशा अनेक मोठ्या चॅनलवर आम्हाला बोलवण्यात आलं. माझा मोठापणा नाही सांगत, इंस्टाग्रामला तुम्ही आजही टाका, नुसतं कबीर महाराज इनिशियल टाकलं की पुढचं ऑफिशियल लगेच येते. गुगलवर कबीर टाकलं की पुढं महाराज आत्तार येते. म्हणजे एक तर संत कबीर येतील आणि दुसरे आम्ही कबीर येईन. सांगायचं तात्पर्य म्हणजे आजही आम्हाला अभिमान वाटतो की आमची हिस्ट्री गुगल आम्हाला दाखवतो आहे, आमचा परिवाराचे सगळ्या गोष्टी आम्हाला गुगल दाखवत आहे. आज यूट्यूबला नाव टाकल्यानंतर तुम्ही जसं म्हणले दादा, आम्ही 14 दिवसाचा प्रवास करत होतो म्हणून महाराज तुमचं कीर्तन ऐकत होतो. तुमच्या या शब्दातून आमच्या आता मी रात्रभर 500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. रात्रभर झोप नाही, गाडी झोप नाही येत. पण माझ्या सगळ्या इथल्या बसल्या तरुणांना विनंती आहे की आपल्याला अर्ली रिटायरमेंट घ्यायची, त्यासाठी झगडावं लागेल, काम करावं लागेल. बघा ना तुम्ही, अहो मित्र लय महत्त्वाचे आहेत आयुष्यात. मला परवा दिवशी 9 तारखेला मला सुट्टी भेटली भाऊ कीर्तनाच्या ह्याच्यातून. माझा ड्रायव्हर मला म्हणले महाराज तुम्ही आता काय नियोजन आहे. म्हणलं मी गावाकडे जाणार आहे माझ्या शिवापूरला, मी गावात नाही राहिला. म्हणजे का, म्हणजे माझे मित्र वाट बघतात, 1 महिना झाले माझी, माझं मन नाही लागत. म्हणलो गाड्या लई प्रवास करतोय, सगळा निसर्ग बघतोय, 500 किलोमीटर 1000 किलोमीटर लई पळतोय, पण असं वाटतं यांच्या वगैरे जीवन मात्र आज लय अधुरे. पैसे लय आले, सगळं आलं, काहीच अडचण नाही. पैसा हा विषयच आयुष्यात, इथंही बसलेले बरेच जण आहेत, त्यांच्या आयुष्यातला पैसा विषय संपलेला आहे. म्हणून मला असं वाटतं पैसे हे सेकंड प्रायोरिटी आली आता या वयात. हे वयच असं आहे की या वयात असं वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे नाही गड्या. तसं तर सेटल होण्याचं वय. आता आमच्या तरुणांनी चांगली घरं बांधलीत, चांगली घरं घेतलीत आणि घरं घेण्याच्या मार्गावर आहेत. आईबापाचं प्रत्येक स्वप्न आम्ही या वयात पूर्ण केलेलं आहे. किंवा काहींचं मातृत्व शिल्लक आहे, काहींचं पितृत्व शिल्लक आहे, काहींचे गेलेले आहेत. पण ही फेज आमच्या आयुष्यातली अशी आहे की आम्हाला आज कळलं की खरं जीवन काय आहे, आणि ह्या फेजमध्ये कळलं ते लय भारी झालं. जर ते 60व्या वर्षी कळलं असताना ते लय दुर्दैव होतं.
कदाचित ज्यांची उपस्थिती नाही त्यांना फोन करून सांगा की कळलं पाहिजे नाही की आजचा दिवस तुमच्यासाठी लय महत्त्वाचा होता. का काही नाही बसायचं मित्रांसोबत. आणि काय माहिती का आमच्या सगळ्या मित्रांना एक माझ्याही मित्रांना आम्हालाही फार मोठापणा सांगायची आहे आवड आहे. मी इनोवा गाडी घेतली माझ्या एका मित्राला म्हणलो गाड्यात ते म्हणला महाराज टू व्हीलर फिरणारे महाराज तुम्ही इनोवा गाडी घेतली म्हणजे याच्यातून मला कदाचित मोठापणा सांगायचा असेल. पण मला तिथं एकामेकांबद्दल आम्ही जो शेअर करत होतो ना त्या क्षणाला मला कुठलाच विचार माझ्या मनात नव्हता. माझे मित्र माझ्यासोबत बसले होते ते सगळे एकमेकांचे अनुभव शेअर करत होते. लहानपणात तुमची ही शाळा आहे इथं सगळी खेळणारी मंडळी हे झाडं खऱ्या अर्थानं ते कोलंट्या उड्या काय मारणं ते वेगळे दिवस ते नाही येणार परत. किती पैसे द्या नाही येणार परत. आम्ही विचार करतो गाड्या कधीतरी गाडीत थांबतो मी दादा 100% थांबतो आणि मी शांत झाडाखाली जाऊन बसतो. मी विचार करतो गाड्या ₹1,00,000 माझ्या गाडीत आहेत मी एका दिवसात ₹1,00,000 कमवल्यात. पैशाचं सांगतोय कीर्तनाचं नाही सांगत. म्हणलं मी काय करणार आहे या पैशाचं जर मला या निसर्गाचा आनंदच घेता येत नाही जर माझ्या मित्रांबरोबर मला बोलायला वेळ नाही. माझ्या परवा दिवशी मित्रांनी मला फोन केला म्हणले बाबा लय मोठा झाला तू आमचे फोन बी घेत नाहीस आणि आपण एकत्र खेळलोय खांद्या हात टाकलाय तुझ्या लक्षात आहे का. म्हणलं लक्षात आहे पण थोडं शेड्यूल बिझी झालं म्हणलं. पण खरं सांगू का माझ्या या सगळ्या असंख्य तरुणांना एक विनंती आहे की दादा आपण अर्ली रिटायरमेंट घेतली पाहिजे नाही. माझा सगळ्या याच मुद्द्याला मी हायलाईट करणार आहे आज. का माहिती आहे का अर्ली रिटायरमेंट घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला 70 आणि 60 वर्षापर्यंत काम नाही का मधुर दादा तुम्हालाही नाही केलं पाहिजे नाही. सगळे आम्ही शून्यातून इथपर्यंत आलेलो आहे. आमच्या ताईसाहेब असतील आमचे हे सगळे तरुण असतील पाटील आपण सगळे शून्यातून इथपर्यंत आलेलो आहे. काहीच नव्हतं घरी काहीच नव्हतं. अहो कुडाची घरं होती हो वरतून घर गळत होतं. आमचं म्हातारं ते बघलं उचलायचं आणि तिथं नेऊन ठेवायचं. म्हाताऱ्याने डोक्याला हात लावला मला तिथं बी गळायला लागलं. आता गाडी अवघड झालं कोपऱ्यात घेऊन बसला आम्हाला मांडीवर. आम्ही विचार केला काय जगवलं असं आम्हाला काय आमच्या बापाने संघर्ष केला आमच्यासाठी. पण आमच्या या सगळ्या असंख्य तरुणांना सॅल्यूट आहे माहिती का. त्यांनी कर्तृत्व गाजवलं त्यांनी मनगटातली ताकद आजमावली. दिवसच बदलले आई बापाचे. जी घरात जी कुडाची घर होती ना तिथं पोरांनी बंगले बांधल्यात आज. बघा तुम्ही इथं असं कुठल्याही आमच्या इथं बसलेल्या कोणीही तरुणाला इथला काहींचे झाले असतील काहींचे राहिले असतील पण होतील निश्चित. सांगायचं तात्पर्य असं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर परामर्श पाहिला तर कुठंतरी माणसाने थांबलं पाहिजे नाही. थांबलं पाहिजे म्हणजे आज जर इथे एक दिवस सगळे आले असते ना त्यांना वाटलं असतं गाड्या हे सगळं शून्य आहे आयुष्यातलं. खरंच सगळं शून्य आहे. मी ज्या दिवशी परवा दिवशी गेलो मी जातो 1 महिन्यात गावाला अवश्य जातो. एखादा कार्यक्रम कॅन्सल आता तर करतोच कॅन्सल सर खरंच करतो दादा मी. सर अहो थांबलंच पाहिजे हो. अहो इथपर्यंत आयुष्य आलं जगायचं कशासाठी. कोहम कथमितम जातम मी कोण आहे मी कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचं आहे. म्हणजे शेवटी बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे नाही अकाउंटचा विषय आहे. जर शेवटी टॅली नाही झाली कुठं डेप्रिशिएशन होतं आहे कुठं ट्रेड डिस्काउंट द्यायचा आहे कुठं कॅश डिस्काउंट द्यायचा आहे. म्हणजे आता तुम्ही विद्यार्थी आपण सगळे त्याच इच्छित त्यामुळे मला सगळं माहिती आहे. पण खऱ्या अर्थानं ही जर बॅलन्स शीट आयुष्याची टॅली नाही झाली शेवटचं फायनल अकाउंटच टॅली नाही झालं तर जगण्याला काय अर्थ आहे. पैसा लिहिल. परवा दिवशी एक आजोबा भेटले 70 वय होतं माझ्या बाजूला बसले. म्हणलं काय झालं आजोबा. त्यांनी मला व्हिडिओ दाखवला. म्हणलं काय याच्यात. म्हणले कोकणात फिरायला गेलो होतो. म्हणलं काय पाहिलं. म्हणलं निसर्ग पाहिला. म्हणलं समुद्र. म्हणलं समुद्रात गेले की नाही आजोबा. म्हणजे काय महाराज चेष्टा करता समुद्रात गेलो असता आता पाय चालत नाही म्हणले तसंच आत गेलो असतो ना तुम्ही असकच का म्हणता. म्हणलं विचारलं आजोबा तुम्हाला दिसले नाही समुद्रात जाताना. म्हणजे महाराज अवतार राहायला दोघं होती परत गाडीत उतरायला 2 जण होती. म्हणलं आजोबा तुम्ही जे केलं ते चांगलंच केलं तो पण तुम्हाला जरा उशीर झाला. म्हणलो तुम्ही फार आधीच जायला पाहिजे होतं. नाही म्हणले महाराज अहो पैसे कमवण्यातले व्यस्त झालो असं वाटलं गाड्या पुढच्या पिढीला कमी पडते का. म्हणलं काही नाही कमी पडत. अहो ती काय दुर्बळ आहेत का तवा बलवानपूर आहेत आपली. खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे होता. दिलाच पाहिजे होता स्वतःला वेळ. आता वेळ देतोय आपण पण काय झालं माहिती का एवढं दाखवावं लागतंय. आमच्या दादाला विचारा दादाचा नंबर माझ्याकडे सेव आहे. आता तुमचा नंबर आपला सेव आहे. मी माझ्या आयुष्यात कधीच स्टेटस ठेवत नाही माझं आजचं कीर्तन इकडे उद्याचं कीर्तन तिकडे कधीच नाही ठेवत. ह्याची फेज निघून गेली आता आयुष्यातली. कुठल्या समुद्रकिनारा उभा आहे मला स्टेटस ठेवून लोकांना नाही सांगायचं मी किती समाधानी आहे. मलाच सांगायचं या समुद्रकिनाऱ्याला आल्यावर मी किती समाधानी आहे. मला याचा आनंद घेता आला पाहिजे नाही. काय झालं मग मी फोटो स्टेटसला ठेवला आणि माझा एखादा मित्र कमेंट करतो गाड्या थोडंसं ड्रेस कोड चुकला गाड्या तुझा. म्हणजे मी एवढ्या सुंदर समुद्राचा आनंद घेतला एवढ्या निसर्गाचा आनंद घेतला आणि त्यांनी मला फक्त एकच मुद्दा सांगितला की तुझा ड्रेस बरोबर नव्हता. मला रात्रभर झोप आली नाही दादा. ड्रेस बरोबर नव्हता. विचार केला गाड्या खरंच ड्रेस बरोबर नव्हता का. म्हणजे मी विसरून गेलो ज्या समुद्रकिनारी ज्या निसर्गाने मला हा सगळा आनंद दिला. पण मला कुणीतरी काहीतरी म्हणलं माझ्या मनावर प्रभाव झाला. मला काय सांगायचं आहे इतरांच्या जगण्यामुळं इतरांच्या
ठरवल्यामुळे जर आपण जगलो तर कधीच सुखी नाही होणार, कधीच नाही होणार. कुछ जान के चलो कुछ मान के चलो. आम्हालाही लोक नावं ठेवतात. मला सांगा, आता माझं व्याख्यान आहे, बऱ्याच जणांना वाटत असेल गाडी आम्हाला जायचे, आता मला माहिती नाही तर तुमच्या मनातल्या भावना मी ओळखतो, आपण सेम एजचे आहेत म्हणून सांगतो. प्रत्येकाला वाटत असेल मला पुढे जायचं आहे गड्या, महाराज किती वेळ घेणार आहेत. मलाही वाटतं की तुम्हाला बी लवकर जायचं, हे माझ्याही मनात चाललंय. पण खऱ्या अर्थानं काय असतं माहिती का, या सगळ्या गोष्टींचा जर परामर्श पाहिला ना तर माझं एकच म्हणणं आहे की माणूस हा थांबला पाहिजे. नाही थांबणं फार गरजेचं आहे. जर नाही ना थांबला, आयुष्य वया गेलं पूर्ण. हो खरंच महाराज, मी 70 वर्षाच्या आजोबा रडताना बघितले. म्हणलं काय झालं आजोबा? आजोबा म्हणले काय नाही महाराज, फार अवघड झालं, लई पैसे कमवले पोरांसाठी. म्हणलं मग काय नाही. म्हणलं मग धोतर फाटलेलं घातलं, पैसे एवढेत, फाटलेलं धोतर का घातलं? म्हणले महाराज उभे आयुष्यात नवीन धोतर घेता आलं असतं, पण नाही घेतलं. म्हणलं का नाही घेतलं? म्हणले पोरांसाठी कमवलं. मला आता अडचण काय? म्हणजे ज्यांच्यासाठी कमवलं त्यांनी सगळे सातबारे मोकळे गेले. म्हणला नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे आपण एकूणासाठी, मी बी बघा, मला 2-3 लेकरं आहेत, मला माहिती आहे. मला असं वाटतं की माझी मुलं चांगल्या शाळेत एज्युकेशन घ्यावी. म्हणजे आम्हाला या शाळेचं नवल वाटतं की खरंच आम्ही म्हणतो मराठीतलं शिक्षण आहे, हे शिक्षण आहे, पण मराठी शाळेनेच आम्हाला इंग्लिशची फी भरायची कॅपॅसिटी दिली. नाही लक्षात आलं का तुमच्या? मराठी शाळेनेच आमच्या मनगटात एवढी ताकद दिली की आमच्या लेकरांची इंग्लिशची 2 लाख रुपये फी आम्ही भरू शकतो. पण आम्ही आमची मुलं मात्र, माझी तर मोठी मुलगी मराठी मिडियमला आहे, इथं हुजूरबागा शाळेत आहे, मराठी शाळेत आहे, प्लेन मराठी घेतलं आहे, सेमी इंग्लिशला बी नाही. तिला म्हणलं तुला जे आवडेल ते करायचं आयुष्यात, मी तुला बर्डन नाही टाकणार. तुला वाटलं ना माझ्या बापाच्या जागी मी उभं राहून कीर्तन करणार, मला आनंद आहे, तू माझी पुढची पिढी चालवशील. जगलं पाहिजे. 5-50 वर्ष इथे आहे सर, मग अशी नाही का म्हणले आपण किती वर्ष येतं आपण भाऊ, आता आपण 35-40 आलो, अजून 35 वर्ष जगणं असं धरून चला. 35च पावसाळे राहिले, 35च उन्हाळे राहिले आणि 35च हिवाळे राहिले आता आयुष्यातले. एक पावसाळा हिवाळा जात चाललाय, 35च आंब्याची सीझन राहिली. नाही लक्षात आलं. माझ्या एका मित्रांनी परवा म्हणलं अरे येडाय करे तू. म्हणलं का रे? अरे म्हणलं 2000 डझन रुपयाचा आंबा घेतला तू. अरे म्हणलं जाऊ दे बाबा, अरे गेल्यावर सगळं जाणार आहे, तिथंच राहणार आहे, तुझ्या लक्षात येते का? अरे म्हणलं खाऊ दे, मला शांत बसतो झाडाखाली. मला सांगायचं काय, पैसा बिसा सगळ्या एका बाजूला आहे. एक मोठं वाक्य बोलतो, जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे. जे मिळाले ते उचितच मिळाले. अरे त्याला चिंता आहे ना आपली. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. काही आईबापाला 5 लेकरं आहेत, आईबापही जगली, लेकरं बी जगली नाहीत का तेव्हा? कारण की देवानी आपला अन्न वस्त्र निवारा इथं आधीच बनवला आहे. म्हणून मला असं वाटतं आता हे वय असं आहे की या वयात आपण काहीतरी चांगल्या गोष्टींची काळजी घ्यावी. हा विषय कोणीच नाही सांगणार ना, मी माझ्या व्याख्यानात कीर्तनात कधीच सांगितलं आहे, पण आज मला आवर्जून सांगायचं वाटतं. माणसाच्या जीवनात 4-5 गोष्टी फार महत्त्वाच्या. या वयात आपली स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट पाहिजे पुढच्या काळासाठी. आपला पुढचा काळ लय महत्त्वाचा आहे आपल्या लेकरांसाठी. फार स्पर्धेचा काळ आहे. शिक्षणासाठी आपल्या स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तिथं सगळ्यात मोठा हे तिथं संयम पाहिजे. नाही संयमाचा खेळ आहे. आणि सगळ्यात अजून यष्ट या वयात आमचा चांगला मेडिक्लेम पाहिजे आणि आमचे चांगले टर्म इन्शुरन्स पाहिजे. मी इन्शुरन्स कंपनीत कामाला नाही का, माझी इन्शुरन्स एजन्सी अजिबात नाही. मी काय सांगतोय, आपला चांगला टर्म इन्शुरन्स आहे, जवळजवळ 1 ते 2 कोटी रुपयाचा पाहिजे. का? अकाली जर माझं काय झालं तर माझी लेकरं कुणाच्या तोंडाकडे बघता कामा नाही. नाही लक्षात आलं का? हे लय महत्त्वाचं आहे बरं का. माझ्याकडे पैसा लय असेल, काही असेल, माझा मेडिक्लेम चांगला पाहिजे. निदान भाऊ हे का सांगतोय, आपण सगळे मिडल क्लासचे आहोत. उद्या एखादी एमर्जन्सी 50 लाखाची दवाखान्यात आली तर खरं सांगा, अहो चहा प्यायला बसलं की 20-25 रुपये असे 50 रुपये जाते तो नाश्त्याला. तुम्ही 50 रुपयाचा मल्टिप्लाय 100शी करा, तुम्ही 30 दिवसाची करा आणि मग 1 वर्षाची करा, 365. बघा ह्यात इतक्या सहज गोष्टी आहेत या आयुष्यातल्या, पण या निष्ठून जातात आणि मग आपण डिप्रेशनमध्ये जातो. तुमचं एक वाक्य दादा मला लय आवडलं. तुम्ही म्हणले महाराज आम्ही गेट टुगेदर केलं आणि या वयातली सगळी ते तरुण आहेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर काम केलं. तुम्हाला खरं सांगा, हे महाराष्ट्रातलं तुमच्या शाळेतलं पहिलंच गेट टुगेदर आहे ज्यात इथं येऊन हे असं काहीतरी कार्य झालं की त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. म्हणजे फक्त इथं मोबाईल नंबर शेअर नाही झाले, त्यांच्या समस्या शेअर झाल्या. लक्षात नाही का? हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे की गड्यात तुझ्या आयुष्यात काय समस्या आहे आणि मग आमच्या या तरुणाला आम्हाला पुढं कसा नेता येईल. इतिहासात काय, आमचे निवेदक सर फार सुंदर बोलत होते, तुमच्या शब्द मांडणी फार सुंदर आहे बरं का. पण हा इतिहास मांडताना तुम्ही माझं कौतुक केलं. पण इतिहासात तेच आहे, कवी कले जर खाली पडला तर शंभूराजे म्हणतात माझा जो मित्र आहे, जर मी त्याला मित्र म्हणतो तर त्याला मी मागं नाही राहून देणार. तो माझा मित्र आहे, तो माझा सखा आहे, त्याने मला साथ दिलेला. कवी म्हणतो राज अरे नका घेऊ मला सोबत, पकडले जातात. राजे म्हणतात कवी अरे मित्राला नाही सोडू शकत लांब. खरं सांगू का, मित्र कशा असावेत, मित्र अशा असावेत अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणीच नाही आले पाहिजेत. मधुरदादा असे तुमच्यासारखे मित्र आयुष्यात उभे पाहिजेत ज्याने अडचणीच नाही आले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आमच्या असंख्य सगळ्यांची परिस्थिती थोडी सारखी असन, ट्विस्ट अँड टर्न येणार लाईफमध्ये.
काहींचं सगळं संपणार, काहीच राहणार नाही. दादा मी तुमच्या समोर उभा आहे ना, मी 2018ला भाजी घेऊन बसलो होतो शिवापूरच्या गावात चौकात. खाली भाजी विकणं वाईट नाही, चांगलंच आहे. पण खऱ्या अर्थानं माझे मित्र म्हणतात एवढा मोठा महाराज भाजी विकायला बसला. त्याला म्हणलो समोर जाणार समोर जाणार. हा 20-21चा काळ सगळ्यांसाठी भयंकर होता. कोरोनाच्या काळात त्यांचे व्यवसाय संपले होते, तुम्ही मगाशी बोलले. मग यावेळेस आपण आपल्या मित्राला डिप्रेशनमध्ये जातो माणूस. 15 तास प्रवास करून भाऊ टेन्शन आलं. आमच्या मगाशी गाडीत दादा मला म्हणले महाराज लय टेन्शनमध्ये चेहरा पार पडलाय. म्हणलं गाड्या मला असं वाटते थांबायला पाहिजे राव, आता लयच अवघड झालं. नाही लक्षात आलं का मला काय सांगायचं, लक्षात नाही का. डिप्रेशनमध्ये आम्ही जातो. तर आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं आता एवढा प्रवास केला तरी तेज आहे का नाही चेहऱ्यावर. तसंच सांगू का, हे अध्यात्माचं तेज आहे. पण या आध्यात्मिक तेज रस्त्यातली माणसं, ही माणसं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात, 100% जाऊ शकतात. आपण का नाही जाऊ शकत. म्हणून चांगले मित्र जोडलेच पाहिजेत. विचारांची परस्परांमध्ये बोध केला पाहिजे. नाही विचारलं पाहिजे एकमेकांना की खऱ्या अर्थानं काय अडचण आहे बाबा. नाही देता येईन आपल्याला त्याला पैसे, पण तुम्हाला सांगा एक फोन केला ना तो आधार लय मोठा असतो. कोरोनाच्या काळात सगळं संपलं दादा. माझ्या दोन्ही मांडीवर माझी एक मुलगी या मांडीवर, एक मुलगी या मांडीवर. माझ्या जीवनातला प्रवास नाही सांगायला आलो, काय सांगतो आहे का. माझी बायको मला जवळ म्हणती महाराज तुम्ही आत्महत्या करताला, तुम्ही जरा शांत व्हा. म्हणलो हा महाराष्ट्र कुणाचा आहे माहिती का. हा महाराष्ट्र तुकोबांचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबांचा आहे, हा महाराष्ट्र विठोबाचा आहे आणि हा महाराष्ट्र शिवबाचा आहे. तो महाराष्ट्र यांनी जी आम्हाला प्रेरणा दिली ना, या अभ्यास उगाच नाही केला. म्हणलो हे 4 शब्द जादूगार आहेत महाराष्ट्रातले. तुकोबांनी काय दिलं आम्हाला तर माता सुन्यासाठी गाथा दिली. ज्ञानोबांनी अमृतानुभव चांगले पासष्टी ज्ञानेश्वरी हरिपाठ दिला. विठोबानं प्रेम दिलं आणि शोभानं आम्हाला इथं बसण्याचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य आमच्या स्वाधीन केलं. जर या आदरणीय छत्रपती शिवराजांकडून आम्ही प्रेरणा घेतली आणि आम्ही जर जगलो आणि आम्ही जर आत्महत्या करायला लागलो तर मग खऱ्या अर्थानं नाही. मला माहिती आहे एक दरवाजा उघडा आहे आयुष्यातला, तो दरवाजा तुटवला पाहिजे ना. सगळं संपतं कधी, काहीच राहत नाही शिल्लक. रात्रभर उपाशी पोरं. पण म्हणून आत्महत्या नाही करणार, असाध्य ते साध्य करिता साय असा अभ्यास कारण तुका म्हणे. मला आत्मविश्वास होता की आम्ही परिस्थिती बदलू. मी काय सांगतो, जे व्यावसायिक क्षेत्रात आहेत त्यांना सांगतो, संपतं सगळं पाटील, काहीच राहत नाही. आणि सगळं संपलं ना लय माणसं जवळ बी येत नाही. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, जब लग अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोले. नाही येत कोण. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असताना देवाखाली कोण नाही येत, पण अधिकारी झाल्यावर पुष्पगुच्छ घेऊन लई सगळे जण त्या शुभेच्छा द्यायला. आमच्याही जीवनात अनुभव आहे. ज्यांनी आम्हाला डावललं ना साहेब, दादा ज्यांनी डावललं ना, आज आमची कीर्तन बघून तेच आमचे स्टेटस ठेवते. म्हणून मी कधी स्टेटस नाही ठेवायचे. मी संघर्ष करतोय, मी संघर्षाच्या वाटेवर आहे आणि थोड्याच दिवसात मी यश मिळवणार आहे. असल्या भांगार स्टेटस ठेवायच्याच नाहीत. संघर्ष करणारी माणसं स्टेटस ठेवत नाहीत, ती स्टेटस निर्माण करतात आणि मग लोक त्यांची स्टेटस ठेवतात. खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य आपली स्टेटस ठेवली पाहिजे लोकांनी. नाही अडकायचं यात. राहिलेलं आयुष्य समाधानीनं जगायचं, अशी अचिव्हमेंट करायची ना गाड्या. आपण आपल्या बघा हत्ती के मस्ती में रहता है. हत्तीला सांगायला लागतं का तो हत्ती आहे काय माहिती आहे का. हत्तीवर आता तुम्हाला काय वाटतं, आमच्या या ठिकाणी ताई साहेब आहेत सगळे आहेत. तुम्ही खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना टीका होत नाहीत का. अहो आमची गावात कधी माता भगिनी चालली तरी म्हणतात कुठं नटून निघाली. हो लय खतरनाक. तुमच्याकडे तर लय स्पर्धा आहे, लई स्पर्धा आहे इकडं. मी गाडी घेतली, माझ्या एका मित्राने मला फोन केलाय, हप्त्यावर घेतली का म्हणले कवीर महाराज. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अरे आपल्या घरासमोर 2 गाड्या आहेत, त्या पूजायच्या ठेवल्या. लोकांनी काय केलं ते नाही बघायचं. अन्न मान धन हे तर प्रारब्ध आधी ना, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याला त्याला गोष्टी मिळणार आहेत, चांगलं राहायचं. आता आमचं भाऊ आल्यानंतर मी बघितलं भाऊची पर्सनॅलिटी. दादा तुम्ही बोलायला म्हणून नाही, मला एका मित्राने परवा विचारलं, म्हणले तुम्हाला काय लागतं अंगठी आणि कडीन हातात. म्हणले तुम्ही, अरे म्हणलं माणूस आहे ना मी, कीर्तनकार आहेच की. आम्ही चांगलं राहिलं. पाटील बा कसं गॉगल घालून पाटील चांगले असंच राहायचं. उगे कोणी काही म्हणेन, पाटील विद्यार्थी आणि गॉगल का घातलाय काही म्हणतील लोक. तुम्हाला मनाला आनंद वाटतो ना तुम्ही जगायचं. कुणाचं आप मर गई दुनिया. ज्या दिवशी आपण संपले ना, आपल्यानंतर सगळं संपलं, काही नाही राहतो. आपली सगळी कपडे थप्पी लागून राहतील. भांडणं होत्या, अंग ठेवणे काड्यावणी चैनींवरणी. काय वाटतं तुम्हाला, सगळी कपडे कोणच नाही घालणार आपले कपडे. 10 दिवस होतील, 15 दिवस होतील, लोक विसरून जातील. पण खरं सांगू का, ज्यांनी कार्य मोठं केलं त्याला 50 वर्ष लोक लक्षात ठेवतात. आमचे आदरणीय अजितदादा पवार 66 वर्षाचं आयुष्य आहे, पण किती वर्षाचा काळ लुटू द्यात. दादांची आठवण आल्यानंतर डोळे भरून येतील. काय गाड्या माणूस होता. आमचा 50 वर्षानंतर कोणीतरी कीर्तन काढलेला आम्ही नसेल या जगात कदाचित, पण 50 वर्षानंतर आमचा आवाज, छत्रपती शिवाजी राजांवर बोलणारे शब्द, शंभूराजांचा मांडलेला इतिहास जर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा जागृत झाला. गाड्या माणूस मुसलमानच होता, पण हिंदू धर्मावर परखड बोलत होता. लक्षात नाही का, माणसं नाव काढतील. सांगायचं तात्पर्य. आणि जातीवर माणूस श्रेष्ठ, ही काय दाढी अफजल खानाची नाही बरं का, महाराजांच्या मावळ्याची दाढी आहे. जातीवर माणूस श्रेष्ठ नाही ठरत, कर्तृत्वावरून ठरत असतो. आज खऱ्या अर्थानं
आमच्या दादांनी मी अजितदादांनी 18 पगड जाती 12 बोलते धर्म माणसं एकत्र केली. शिक्षण मंडळात खऱ्या अर्थानं कार्य करताना सगळे शिक्षण अनेक जाती धर्माची माणसं इथं असतात. हे सांगायचं तात्पर्य काय, माझा या सगळ्याला शेवटचा मुद्दा असा आहे, मी फक्त 5 मिनटं मला शंभूराजे सांगायच्या, तुम्ही मला वेळ द्या. तर काहीच खरंच एखाद्याला आमच्या ताईंना इमर्जन्सी असेल तर ताई जाऊ शकता, तसं काय तुम्ही संकोच मनात ठेवू नका. खऱ्या अर्थानं त्यांचं अर्जंट काम आहे, मला त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला परवानगी आहे, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं खूप इमर्जन्सी असेल काही अडचण नाही. प्रत्येकाला कामं असतात आणि खऱ्या अर्थानं काही अशी अर्जंट कामं असतात ते सांगूही शकत नाहीत. त्यामुळं त्यांना घरचे परिवार काहीतरी गोदर्शन असतं. आमच्या स्त्रियांचं जीवन असं आहे, आमचे पुरुष या ठिकाणी आमचे सगळे मित्रमंडळी. हे का सांगतोय, मी हे कुठं वाचलेलं नाही, कुठल्या वहीत लिहिलेलं नाही, मी पाठ केलेलं नाही, मी फक्त जीवनातला अनुभव तुमच्यासमोर सांगतोय. हे का सांगितलं, खऱ्या अर्थानं आम्हाला सगळं कमवायचं. आम्ही EMIच्या खाली बर्डनमध्ये अडकून गेलोय दादा, अडकून गेलोय आम्ही ह्या वयातली माणसं. आम्हाला महिना अखेर आली ना आमचा हप्ता लगेच जवळ येतो. आम्ही गड्या म्हणतो 25,000 रुपये भरायचे कसं काय. मी काय म्हणतो माहिती का, जे घर आपण घेतले ना ते घर बी 20 वर्षांनी आपल्या नाव होणार आहे, लगेच नाही होणार. जर हप्ते भरत राहणार आहे, लई लोड घेऊ नका. मी काय म्हणलो, जो प्राप्त आहे व पर्याप्त आहे. आमचा एक मित्र आहे पुण्यातला भाऊ, तो म्हणलं महाराज तुमचे नगरसेवक आमदार ओळखीचे आहेत. म्हणलं काय रे बाबा, काय नाही. म्हणलं आपल्याला नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. म्हणलं घेऊ ना, काय अडचण नाही. त्याला 1 दिवसात त्यांनी 10 ते 15 सोसायट्या बघितल्या, पण कुठंच फ्लॅट पसंत नाही आला. एका सोसायटीत फ्लॅट पसंत आला, तर म्हटलं महाराज हा फ्लॅट मला पसंत आहे. म्हणलं मग चेहऱ्यावर 12 का वाजल्यात. तर म्हणले महाराज याचा जरा स्विमिंग पूल छोटा आहे. काय म्हणला, स्विमिंग पूल छोटा आहे. म्हणलं तू कामाला कधी जातो. मला सकाळी 9ला. म्हणलं घरी कधी येतो. मला रात्री 8ला. अरे म्हणलं काय पाठ 2ला उड्या आणणारेस का त्यात, तुमच्या लक्षात नाही आलं का. सकाळी 9ला कामाला जातो, रात्री 8ला घरी येतो. अरे मग जाणार कधी स्विमिंग पूलमध्ये. मला काय म्हणायचे, जे मिळवलंय त्याचा उपभोग कधी घेणार. तर नाहीच घेतला तर नाही महाराज जगता येणार. काय माहिती का, असं आयुष्य निघून जाईल. 35 ती माणसं 45-55 शुगर होणार, डायबिटीस होणार. ह्याच्यासाठी आहार विलय महत्त्वाचं आहे. ते आमचे समाज महाराज बाहेरचं खात नाही. आता मी दमलत होतो त्यामुळे थोडासा घास मला खायला लागला. सांगायचं तात्पर्य, आम्ही बी फार वर्ष आम्ही ठरवलं आहे आता लय गोड खायचं नाही, थोडं निहार व्हायचं. का, अरे कमावले ठेवायचं कुणाला. नाही कळलं का तुम्हाला. आपल्याला मी एका मित्राला म्हणलं अरे जरा थोडा चांगला आर घे बरं का. ते म्हणलं काय महाराज कधी ना कधी जायचंच. अरे म्हणलं यारवाळी का जातो मग, मला माहिती कधी ना कधी जायचं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. माणसाचा आहार चांगला पाहिजे नाही. आणि ऐका, आमच्या ताईसाहेब बसल्यात ना, तुम्हाला बी सांगतो, माझ्या असंख्य तरुणांना सांगतो, हेच वय आत्ताच व्यायामाची आवड जोपासा. फक्त 2च तास स्वतःला द्या. मी म्हणत नाही जिममध्ये जा, कुठेही व्यायाम करा, 2 तास स्वतःसाठी द्या. स्वतःसाठी व्यायाम करा. की तुम्हाला सांगतो या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे ज्याचं सगळ्यात सदृढ शरीर आणि चांगलं शरीर आहे, बलवान शरीर आहे. तोच माणूस श्रीमंत आहे. ज्याच्याकडे लय पैसा आहे तो माणूस श्रीमंत नाही. हे सांगितलं का माहिती का. मग लोक म्हणतात काय करायचा व्यायाम. व्यायाम फक्त बॉडी बनवण्यासाठी करत नाहीत, व्यायाम हे निरोगी आयुष्य जगण्यासाठी करतात. व्यायाम केला पाहिजे या वयात. आम्ही बी करतो. आमच्या ड्रायव्हरला तिकडे 10 किलोमीटर थांबवतो आणि मी पुढं चालत जातो लांब. मला म्हणले महाराज कशाला एवढे थांबल्यात. अरे म्हणलो गाड्या तुला माहिती नाही, ह्यो गठ्ठा जमवलाय ना, ह्यो घरच्यांच्या कामाला माया नाही येणार. नाही लक्षात आलं का तुमच्या. अहो मी लई शाश्वत सांगतो तुम्हाला, एकदम प्रॅक्टिकल, अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे. हे जमवले कुणासाठी, आपल्याला कामाला आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे मसल डाऊन होणार आहे 45 वर्षानंतर. डाऊन होणार, नाही येणार कामाला. शुगर वाढणार आपल्या शरीरातली, डायबिटीस येणार, ब्लड प्रेशर होणार, या सगळ्या. पण ह्या सगळ्या गोष्टी कधी रिवर्स करू शकतो माहिती का, अशा मित्रांबरोबर बसलं ना, मग चेहऱ्याचं तेज वाढतं, आल्यानंतर आनंद निर्माण होतो. बघा ना तुम्ही रोजच्या जीवनातला दिवस बघा. आता या मैत्रिणी काय रोज भेटतात का तुम्हाला. पण आज आहेत का नाही चर्चा. कुणी म्हणेन माझी सासू अशी, माझी सासू चांगली आहे, माझं असं आहे, माझं लेकरू इतके एवढ्याला आहे. आता माझे आमच्या बायकोचं गेट टुगेदर होतं, इकडेच होतं. तिला मला म्हणले जायचं आहे म्हणली महाराज. मी म्हणलो आता गाड्या कसं काय करायचं, सुट्टी काढायला लागेल म्हणले तुम्हाला. आता हे होम मिनिस्टर म्हणल्यावर ऐकायला लागतंय कधीतरी. नाही तर मग बघा खरं सांगू का, संघर्षवान पुरुष आहे ना त्याच्या मग एक स्त्रीचा बलवान हात असतो. लक्ष नाही का, संघर्षवान. मग ती आई असो, ती पत्नी असो, कुणी असू द्या. हे सांगायचं तात्पर्य. पण खऱ्या अर्थानं प्रत्येकाला नाही हो, थोड्या थोड्या गोष्टी रुसून नाहीच चालणार. आता आम्ही संपलो ना. खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टींचा परामर्श असा होता की आता आम्ही थांबलो पाहिजे नाही, आम्ही चांगला व्यायाम केला पाहिजे नाही. बघा तुम्हाला ज्याचं शरीर चांगलं आहे ना तो सगळ्यांपेक्षा वेगळा दिसतो. आमच्या मधुर दादालाही म्हणलो, दादा एक नंबर बघा ना पर्सनॅलिटी तुम्ही आहे का नाही. माणूस उठून दिसतो का नाही. इकडे माणूस उभा राहिला उठून दिसला पाहिजे नाही. बघितलं पाहिजे लोकांनी त्याच्याकडं. काय नाही वार येऊन मागच्या माग ओढून जाईल. म्हणजे काहींची शरीरयष्टी तशी बी असते, त्यामुळे तुम्ही काय नाराज होऊ नका. तसं बी चालतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अनहेल्दी असं नाही, तुम्ही पण हेल्दीच आहात. हेल्दीची व्याख्या म्हणजे फार चांगली तब्येत, याचा अर्थ असं नाही आहे. माणूस कुणी हेल्दी असू शकतो. एखादा खूप जाडजुडे म्हणजे तो अनहेल्दी असं नाही. त्याला स्वतःला फील झालं तो हेल्दी आहे बास. मगाशी तुम्ही एक मुद्दा मला फार आवडला बरं का तुमचा.
आमच्या दादाला सांगितलं बा दादा तुम्ही तुमच्या वेळेवर टेस्ट करून घेत जा सगळ्या. आमच्या दादाची एंजिओप्लास्टी झाली. पण खरं सांगू का एवढा वरती हाय स्केलला आवाज आहे, काय सुंदर गातात महाराज. पण खऱ्या अर्थानं तुमचा सल्ला आहे ना फार माझ्या मनाला भिडला गड्या. एक तरुणच सांगू शकतो दुसऱ्या तरुणाला की तुझ्या आयुष्यात तुला काय केलं पाहिजे नाही. म्हणून एक 10 दिवसात एक मित्राला फोन करा, काही नाही त्याला सहज विचारा काय करतोय, कुठं बसलाय. ते म्हणला काय नाही बसतोय ऑफिसला आहे. ऑफिसला आहेस का, मग काय नाही जेवण वगैरे झालं का, फक्त एवढंच विचारा, काही नका विचारू. त्याला काय वाटत माहिती का, त्याचं 10-15 मिनटं डिप्रेशनमध्ये ना तो रिलॅक्स होईल. कुणीतरी आपल्या आयुष्यात आहे. नाही तर एक फेज अशी येते की सगळंच निघून जातं गड्या, काहीच नसतं. मग माणसाला असं कळतं. मी माझा एक मित्र बघितला, तो म्हणला महाराज हे कमवले का, आता असा प्रश्न पडलाय, काय करायचं या पैशाचं महाराज. म्हणलं मग काय करणार, काही नाही. दादा जरा थोड्या वेगळ्या विषयावर बोललो बरं का. मी छत्रपती सांगणार आहे का, शेवटच्या 10 मिनिटात मला बी लांब जायचे, मला सोलापूरच्या पुढे कीर्तन आहे. पण एक महत्त्वाचा विषय का सांगतो, चैतन्य दादा आता ही तुमची साऊंड सिस्टीम आहे, तुम्ही विलय पळता, आता थोडंसं निआरबी झालं पाहिजे नाही. ह्या वयात पडलेच पाहिजे, तरुण वय. पण मी काय सांगतोय लक्षात नाही का, अर्ली रिटायरमेंट म्हणजे सर आता आम्ही सगळे 45 मध्येच रिटायर होणार आहे. मग जेवढं कमवलंय तेवढं थांबायचं आणि पोरांकडे दुरा द्यायची. मला असं वाटतं बऱ्यापैकी सगळे शेतकरी आहेत, त्यामुळे काही लोड घ्यायचा नाही. मी माणसं बघितलीत महाराज, फार मोठा बंगला आहे. मी गेलो होतो तिकडं सांगलीला कीर्तनाला, पण माणसांना माहितीच नाही जायचं कुठे. 20 कोटीचा बंगला दादा, 20 कोटीचा. पुण्यस्मरणाचं कीर्तन होतं. ते साहेब मला घरी घेऊन गेले, म्हणजे महाराज कसं काय बंगला, म्हणलं 1 नंबर. म्हणलं महाराज दादा कीर्तन सुरू करायचे, म्हणले 2 मिनिटात बंगला बघून येऊ. हॉल बघितला, गरीब लिकीचं लग्न होईल एवढा जबरदस्त हॉल. आता हॉलपर्यंत थांबावं का नाही, ते मला किचनमध्ये घेऊन गेले. आता महाराजाला कोण किचनमध्ये घेऊन जाईल का, म्हणजे कसं काय महाराज किचन, म्हणलं 1 नंबर. आता नाही चांगलं म्हणतात ह्याच्यात कपात करीन, चांगलं म्हणायला लागतंय कधी कधी. म्हणजे 1 नंबर नादच करत नाही तुमचा. म्हणजे तसं नाही महाराज. म्हणलं काय विशेष काय, म्हणजे बटन दाबले की चहा उकळतो. तुम्हाला माहिती का, काही नाही पैसे बी कमवले, लक्झरी बी विकत घेतलेली. मला काय सांगायचं लक्षण, बटन दाबले की चहा उकळतो. म्हणजे ही दुसरी शिगडी, म्हणजे ती एकादशीची आहे. उपास भगर खिचडी साबुदाणा सगळं इकडं. म्हणलं तिकडे एक ठेवली, म्हणजे तुमच्या कामाची नाही, ती जत्राची, तिकडे जाऊ नका म्हणले तुम्ही. आता तेवढ्या थांबव का नाही दादा, काय वाटतं सर. ते मला बेडरूममध्ये घेऊन गेला. तर महाराजाला काय बेडरूम करायचे, पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहतील. 2 तास कीर्तन करायचं, आमचं जे दिलेलं आहे ते मोजायचं, निघून जायचं. म्हणजे तुम्ही आधीच दिलंय त्यामुळे तुम्हाला नाही सांगतोय तात्पर्य असं. हा हा. आणि ते त्यांचं ते वर्णन सांगितलं ना त्यांनी. दादा खरंच आहे, दातृत्वान आणि दानशूर असणारा व्यक्तिमत्व म्हणजे ते. म्हणजे माझ्या आयुष्यात मी 15 वर्ष कीर्तन करतोय आणि 15 वर्षात कुणीतरी पहिल्यांदाच आधीच सगळं मानधन पाठवले. खरंच भाऊ काहीतरी वेगळं, काय तळमळ हृदयात पुन्हा गाड्या. पण जगण्याचा अर्थ कळलेला आहे, बास एवढंच कळलं पाहिजे आयुष्यात. हे कळलं ना, बाकी काहीच करायचं आयुष्यात आवश्यकता नाही. आणि मग ते बेडरूम बघितलं, म्हणले महाराज कसं काय बेडरूम, म्हणलं फार सुंदर आहे. ते म्हणले तसं नाही कळत, गादीव बसा. आता म्हणलं गादीव बसा आलो का हो साहेब, बसलो गादीव. आता नाही कुठं म्हणता कीर्तन चालू करायचं, जे गादीव बसलो मला नव्हतं माहिती ती इम्पॉर्टंट आहे. ती स्पंच गादी होती, ती गादीव बसलो असं वरती झालो, सिटिंगला डोकं लागलं असतं. म्हणलं गाड्या पुढचं कीर्तन करून द्यायचं का नाही कुणास ठाऊक. काय वाटतं एवढं थांबलं पाहिजे का नाही, काय वाटतं पाटील थांबलं पाहिजे का नाही. ते बाथरूममध्ये घेऊन गेले मला साहेब. महाराजाला कोण बाथरूममध्ये घेऊन जाईल का, बाथरूम म्हणजे साधारण नाही बरं का, 2 कोटी रुपयाचा बाथरूम. तर 20 कोटी रुपयाचा बंगला असेल तर बाथरूम कसला असेल. म्हणलं साहेब काय काय जबरदस्त. म्हणजे महाराज म्हणलं काय विशेष काय बाथरूमचं, म्हणले टावेल घेऊन जायचंच नाही, डायरेक्ट अंग पुसून माणूस बाहेर येतो म्हणले. मी म्हणलं मरावन पुढच्या जन्मी तुमच्याच पोटाला जन्माला आहे वगैरे. अरे काय ऐश्वर्य मिळवलं साहेब. आणि म्हणलं हे वरचा एक दरवाजा उघडा ठेवलाय. ते म्हणले कवळं ऊन T3 कमी झालं की ते उघडायचं आणि कवळ्या उन्हात जाऊन बसायचं. म्हणलं विटॅमिनची बी सोय लावली तुम्ही, म्हणले कवळ्या उन्हातून D3 मिळतो, लय हुशार. म्हणलं गाड्या मानलं पाहिजे. म्हणले महाराज सगळं ऑटोमॅटिक आहे, नळ नाही काय नाही, व्हॉइस कमांडवर चालतं. म्हणले सगळं अपग्रेड. म्हणलं मानलं पाहिजे साहेब तुम्हाला. 2 कोटी रुपयाचं बाथरूम आहे. साहेबांना म्हणलं साहेब मी तुमच्या विरोधात नाही, पण मला एकाच प्रश्नाचं उत्तर पाहिजे, फक्त तुम्ही नाराज नाही व्हायचं. म्हणजे महाराज तुम्ही अतिथी आहेत आमच्या, आम्ही का नाराज हो. म्हणलं साहेब बाथरूम 2 कोटी रुपयाचं आहे मान्य आहे मला, पण शेवटच्या आंघोळ कुठे हो. आता बसलेल्या पैकी मला सांगा की तुम्ही शेवटच्या आंघोळ बाथरूममध्ये का 2 कोटीच्या. स्मशानभूमीत स्पष्ट वाक्य लिहिलं आहे, मंजिल तो तेरी यही थी लेकिन वक्त गुजर गया आते आते, ए बंदे क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. म्हणून बघा जाणणारी माणसं आपलीच आहेत. आप मर गई दुनिया. ज्या दिवशी संपलं ना सगळे संपलं. त्यामुळं आनंद घ्यायचा जीवनाचा, पुन्हा आयुष्य नाही. आम्ही सांगतो अल्प आयुष्य मानव देह, शतगलिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय. म्हणजे आम्ही लोकांना सांगतो आणि कीर्तन झालं पंक्तीला बसून 42 जिलबी जेवढं खातो. आता कसं काय अल्प आयुष्य मानव देह. आता तुम्ही जिलबी ठेवली घेतली का नाही घेतली, मी काय सांगतोय लक्षात राहाय का. आहार जपा, शरीर जपा, परत नाही गाड्या. अरे एकदा गेली की पस्तावत बसतील लोक नंतर. तेव्हा तुम्हाला खरं सांगू का, आयुष्य जगणं वेगळं आणि निरोगी आयुष्य जगणं वेगळं, ह्याच्यात फार मोठा फरक आहे.
म्हणून या ठिकाणी जेवढे बघा आजच्या जीवनातला एक जरी मुद्दा आयुष्यात उभा राहिला ना, मी इम्प्लिमेंट केले बरं का, मी उगाच सांगत नाही, जे आम्ही इम्प्लिमेंट करावं तेच तुम्हाला सांगावं. दादा मला आलेलेच म्हणले, अरे तुम्ही तर 100 किलोचे होते ना, 80 किलोची कशी काय झाली? म्हणून झालं म्हणलो. डिसिप्लिन होता आयुष्यात, शिस्तबद्धता, डिसिप्लिन हे लय महत्वाचं आहे आयुष्यात. नाही म्हणजे नाहीच, जी गोष्ट करायची ती ध्येयाने पछाडलेलीच पाहिजे. आज होतं सगळं मिळतं हो, सगळं मिळतं, सगळ्या गोष्टी अशा हातात येतात, काहीच अवघड राहत नाही. पण खरं सांगू का, याला सगळ्यात महत्त्वाची आईबापाची पुण्याई आहे. आज आमचे मधुर दादा, वडिलांची पुण्याई आहे दादा तुमच्यासोबत. बाप लय महत्त्वाचं आहे बरं का आयुष्यात, लय महत्त्वाची आहेत आई वडील. हा सगळा पैसा कमवत असताना, धावपळ करत असताना मी माझ्या म्हातारीच्या कडेला जाऊन बसतो कधी कधी. आईला म्हणतो, आई काय झालं ग? काही नाही, मला तिचे पाय चोळायचे असतात, पण मुद्दामून तिलाच माझे पाय चोळायला होतो. तुम्हाला माहिती काय याच्या मग कारण काय? ती म्हणते माझा बाबा लय दमलाय, तिचे पाय चोळल्यानंतर तिला आनंद नाही वाटणार, पण मी दमलाय, माझा थकवा घालवण्यात त्या आईचा आनंद लय मोठा आहे. लक्ष नाही का? अशी माणसं परत नाहीत येत जीवनात, लई थोड्या काळासाठी आहेत आमच्या आयुष्यात, लई थोड्या काळासाठी. ज्या दिवशी गेली ना, सगळं संपलं आयुष्यातलं आमच्या. खरं सांगू का, इथं बसले आमच्या कोण्याही लिखीला इचरा, तुम्हाला सांगू का ताई, आईचं सगळ्यात जास्त प्रेम आहे आमच्यावर, ती आम्ही जपलीच. मैत्रीचा नाटते, मैत्रीचा नाटते गाय हो मना, मैत्रीचा नाटते गाय हो तुला. जाबिल तुला, जाबिल तुला वासरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आमचं मित्र खरंच गारव्यासारखं आहे. म्हणजे तो काय होतं माहिती का, की सगळीकडून येतो फिरून आणि त्याच्यावरती सोडतो. ती माणूस आहे क्वालिटी. म्हणजे आतापर्यंत काय होतं की एकत्र नव्हतो आम्ही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यस्त होता, पण एकत्र आल्यावर की कुणाचे काय प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह झाले ते नियोजनात बसून कळतंय, आणि कुणाकोणाचे झाले ते आमचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळं मित्र बनण्यामध्ये गारव्या सारखा. काय मित्र असतात पेट्रोल सारखे, पण आपल्या इथं कोणी नाहीये, सगळे वर गारव्या सारखे आहे. मनापासून धन्यवाद सर्वांचं. आणि पुढच्या वेळेस संख्या जास्त असावी प्रयत्न करा सगळ्यांनी, कारण एवढं नियोजन करून जर संख्या कमी येत असेल तर मग गेलं त्या पोरांना उलट बाहेर असं की आपलं पण गेट टुगेदर असंच व्हावं. ओके, सर्वांचं मनापासून धन्यवाद. राजेश तायडे थोडंसं बोलतील. राजेशजी तायडे आपण आभार व्यक्त करून कार्यक्रमाची आपण सांगता करूया. आणि छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ शंभूराजेंना वंदन करतो. आदरणीय व्यासपीठ छत्रपती शिवाजी विद्यालय संस्थेत प्राचार्य बोकरे साहेब, आदरणीय सगीर महाराज असतात, आदरणीय साठे लागलेकर, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचा सुंदर झाला. बंधूंचे आणि सर्व मित्र परिवाराने सर्वांनी कार्यक्रमामध्ये उत्तम नियोजन केलं. फक्त संख्या थोडी कमी वाढेल त्याचा सर्व शाळेमध्ये शाळेच्या ज्या आठवणी आहेत त्या शाळेच्या आठवणी एकत्र आल्यामुळे पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने जागा झाल्या. 5वीमध्ये ॲडमिशन घेतलं त्यावेळेस 5वी खाली होता. यादव सर त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून होते 5वीला वर्ग शिक्षक. त्यानंतर 6वीमध्ये बद्रे सर, 7वीमध्ये पवळे मॅडम, 7वीमध्ये 6वी 7वी 8वीचे वारायचे मागे 6वीला शिफ्ट झाले. कदम सर होते. संपूर्ण आठवणी जागा झाल्या. शाळेची परिस्थिती सुद्धा त्या काळी वेगळी होती, आजची खूप परिस्थिती बदललेली आहे. तर कार्यक्रम खूप चांगला झाला. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. सगळी सरांनी वेळात वेळ काढून सर्वांना उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केले. साठे सरांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले. आसपास मैदान झालं, हरिपाठ झालं, भावाचं चिकित्सा झालं. या ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या तुकाराम महाराजांची गाथा आहे, या सर्व गोष्टींचे आपण आपल्या जीवनामध्ये उतरून
प्रगती केली पाहिजे आणि तो संदेश त्यांनी आपल्याला दिला त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार. मोदूंची आणि मित्रपरिवारांबरोबर सर्व मैत्रिणींचा शालेय विद्यार्थ्यांचे विशेष आभार. आणि हा कार्यक्रम आटोपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण करून सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे. औपचारिकता म्हणून गोष्ट नाही, संख्या वाढली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण संख्या नाही वाढली तर मग सगळ्याच गोष्टी नाही का थोड्या अडचणी निर्माण होतात. एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही एवढं सगळं नियोजन करता ते खूप छान नियोजन करतात. पण जर तुम्हीच नसाल तर मला नाही का कार्यक्रमाला मजा येत नाही. संख्या कमीत कमी मागच्या वेळी 70 मुलं असतील तर वाढली पाहिजे, एवढं कमी नाही झाली पाहिजे, वाढली पाहिजे. हे कारण न सांगता येणं आवश्यक आहे. आणि काही 1-2-2.5 तासाचा कार्यक्रम असतो आपला आणि मधुरसारखी माणसं सगळं काम सोडून मला नाही वाटत मधुरपेक्षा कोणाला फार जास्त बिझी असते. म्हणजे जर व्याप बघितलं महाराज आणि काही गोष्टी बघितल्या तर मधुरसारखं बिझी शेड्यूल फार कमी लोकांचं असतं, फार कमी लोकांचं. मोठं पण मी काय सांगतो तर मला माहिती म्हणून मी सांगतो. तो जर एवढा वेळ काढत असेल तर बाकीच्याने वेळ काढायला हरकत नाही. वेळ काढा तुम्ही या 1-2 तास सांभाळ केलं तरी चालेल, पण तुमची उपस्थिती पाहिजे ना, कुठे ना कुठे उपस्थिती पाहिजे. तुम्ही 11:30 वाजता या, 1:30 वाजता जा, तुम्ही 11 वाजता या, 1 वाजता जा. तुम्ही येतच नाही म्हटलं तर मग शासक उभी राहते ना. एवढं छान नियोजन करून जर तुम्ही येत नाही तर ही गोष्ट काही जरा आहे का थोडंसं कुठे मनाला खटकणारी आहे. तर मी पुन्हा विनंती करतो तुमच्या ग्रुपला सांगा की सर असे म्हटले की तुमची उपस्थिती आवश्यक आहे. ठीक. धन्यवाद. कार्यक्रम संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो आणि सगळ्यांनी भोजन करायचं आहे ही विनंती आहे. आणि परीक्षेचा काळ असल्यामुळे विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थिनी आजी माझी या ठिकाणी कमी उपस्थित राहिल्या, त्यांना आपण सांगा पुढच्या वेळेस सगळ्यांनी. धन्यवाद. सुप्रिया बोला. ठीक सर, धन्यवाद. आणि मला आपण या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं. आपलं 2007च्या बॅचच्या वतीने मनापासून धन्यवाद. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. एक फोटो घेऊ ग्रुपचे सगळ्या विद्यार्थ्यांनी पुढे तिथेच घ्यायचे.